गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार। आपल्या श्रींची प्रतिनिधी चॅनलवर आपण श्री गजानन महाराजांचे भक्तांना येणारे अनुभव बघत असतो। जे श्रीभक्त गेली 2 वर्ष माझ्याशी जुळले आहेत त्यांना हे माहिती आहेच, पण जर काही श्रीभक्त नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दर गुरुवारी आपण असे छान छान अनुभव आपल्या या चॅनलवर बघत असतो। तसेच आपण श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळीही आपल्या चॅनलवर बघत असतो, तर अधूनमधून आपण तेही व्हिडिओ टाकत असतो। तसेच आपल्या चॅनलवर बरेचसे अनुभव हे ऑलरेडी प्रसारित झालेले आहेत। खूप छान असे अनुभव आहेत। काही अनुभव तर डोळ्यात पाणी आणणारे आहेत, तर ते अनुभव एकदा नक्की बघा आणि इतर श्री भक्तांपर्यंतही त्याला शेअर करा। तर आपला आजचा अनुभव आला आहे मध्य प्रदेशहून, तर क्षणाचाही विलंब न करता बघूया आजचा अनुभव। जय गजानन। मी सौ हेमा मध्य प्रदेशहून आपल्या सर्वांना श्री गजानन महाराजांचा अनुभव सांगत आहे। माझ्याकडे मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुले असतात। माझा मोठा मुलगा गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहे। तो आपल्या मित्रांसोबत फिरायला राजस्थानला गेला होता। त्याच्याकरता त्यांनी 1 महिन्याची मेडिकल लीव्ह घेतली होती आणि आपला चार्ज दुसऱ्या कर्मचाऱ्यांना दिला होता। माझ्या मुलांनी फिरून आल्यावर पुन्हा ड्युटी जॉईन केली आणि 2 दिवसांनी कलेक्टर साहेबांनी मीटिंग घेतली आणि माझ्या मुलाचे व अजून 4-5 कर्मचाऱ्यांचे काम अपूर्ण आहे, तर आम्ही त्यांना सस्पेंड करत आहोत असे सांगितले। त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार होता। मी व माझे मिस्टर जेवायलाच बसणार होतो आणि ही न्यूज आम्हाला व्हॉट्सअपवर मिळाली। मी माऊलींना म्हटले की मी श्री गजानन विजय ग्रंथाचे 11 पारायण करील, पण ही सस्पेंड ऑर्डर व्हायला नको, कारण यात माझ्या मुलाचा काहीही दोष नाही आणि त्यानंतर आश्चर्य काय, कुठलीही कारवाई माझ्या मुलावर झाली नाही। गजानन माऊली आमच्या सर्व कार्यात आमच्या बरोबर असतात। माझे पती पण गजानन महाराजांचे परम भक्त आहेत। त्यांची आमच्या कुटुंबावर अशीच कृपा कायम राहू दे ही त्यांच्या चरणी प्रार्थना। जय गजानन माऊली। तर बघा, खरोखर माऊलींना म्हणजे प्रत्येक वेळी नवसच बोलण्याची गरज नसते, पण आपण जी मनातून भक्तिभावाने माऊलींची सेवा करतो त्या सेवेपोटी माऊली आपल्यासाठी धावून येतात आणि हा अनुभव प्रत्येकच श्रीभक्ताला कधी ना कधी आला असेलच। तर तुमच्याकडेही जर असेच काही अनुभव असतील तर ते माझ्यापर्यंत नक्की पोचवा आणि हे अनुभव माझ्यापर्यंत पोचवण्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर येतो आहे, त्या नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव मला पाठवू शकता। तुमचा अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटो मला तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करा आणि जसं जसं वेळ मिळत जाईल तसे जुने अनुभव मी आधी आपल्या चॅनलवर प्रसारित करत आहे आणि त्यानंतर नवीन अनुभवाला सुरुवात होईल। त्यामुळे नवीन अनुभव येणाऱ्या भक्तांना, त्यामुळे नवीन आत्ता पाठवलेल्या अनुभवधारकांना थोडीशी वाट बघावी लागेल आणि नक्कीच ते श्रीभक्त तितका सहकार्य मला करतील अशी अपेक्षा करते। तसेच तुम्हाला तुमचे नाव न सांगताही तुमचे अनुभव इतर श्रीभक्तांपर्यंत पोचवायचे असतील तर तेही आता शक्य आहे। फक्त एक श्रीभक्त म्हणून आपण तुमचा अनुभव आपल्या श्रीभक्तांपर्यंत पोचवू। त्यामुळे तुमचा कुठलाही अनुभव निसंकोचपणे माझ्यापर्यंत पोचवण्याचा नक्की प्रयत्न करा। आपला पुढचा अनुभव हा येणाऱ्या गुरुवारी येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या व्हिडिओला लाईक केल्यानंतर एक हाईपचा ऑप्शन ओपन होतो, तर ते हाईपचे पॉईंट्स आपल्या व्हिडिओला देण्याचा प्रयत्न करा।
त्या पॉईंट्समुळे कुठलेही पैसे मला मिळत नाहीत किंवा तुम्हालाही कुठले पैसे लागत नाही. फक्त त्या पॉईंट्समुळे यूट्यूब आपला हा अनुभव किंवा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप करून काही पॉईंट्स देण्याचा प्रयत्न करा. बाळाला सांभाळत खूप कष्टाने आजचा हा अनुभव आपला पूर्णपणे रेकॉर्डिंग झालेला आहे. भेटूया एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण